भूषण आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या समवेत जोडले जात आहेत। भूषणकडे सुद्धा जाऊया आपण। भूषण, काय परिस्थिती आहे? तुम्ही कुठे आहात? जे व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे बीएमसी ऑफिस समोर, त्या ठिकाणी तुम्ही आहात, त्यामुळे तिथं नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळते? अनेक व्हॅनिटी व्हॅन देखील त्या ठिकाणी तैनात आहेत, ज्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये शरद पवार असतील असं म्हटलं जात आहे। दुपारच्या दरम्यान वयोमानानुसार या व्हॅनिटी व्हॅन त्यांच्याकरता सज्ज असल्याचं दिसतंय। काय सध्या ग्राउंड रिपोर्ट आहे? नक्कीच लागवी सध्या मी मुंबई महानगरपालिकेचे जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयाजवळ आहे, जिथं हा सत्याचा मोर्चा संपन्न होणार आहे आणि जिथं या सगळ्यांची भाषणं होणार आहे त्या मंचाजवळ सध्या उभा आहे। याच मंचावरती स्वतः राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांची भाषणं होणार आहेत आणि इकडेच हा मोर्चा संपन्न होणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण मोर्चाचं स्वरूप आहे। सध्या मी या संपूर्ण मंचाच्या समोर आहे, जिथं अनेक शिवसैनिक सध्या आपल्याला जमलेले पाहायला मिळत आहेत। आपण त्यांची बातचीत करूया। ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, आपण बातचीत करूया। आजी, या वयात सुद्धा तुम्ही या मोर्चात सहभागी होत आहात, तुमचा उत्साह अगदीच वाखाणण्याजोग आहे। काय सांगाल मोर्चाच्या माध्यमातून? काय सांगणार, न्याय आम्हाला भेटला पाहिजे। हे अंदाज चोरी सापडली म्हणून साहेबांनी निर्णय घेतलाय। हे निर्णय घेतलाय ते योगेश्वर घेतलाय निर्णय। हे निवडणूक व्हायच्या अगोदर झालं पाहिजे, नाहीतर हे चोर लोक आहेत ते दबाव आणतील, आतमध्ये पेटा हे करतात, चोरी करतात, हे करतात। म्हणून साहेबांनी आमच्या दोन्ही भावांनी निर्णय चांगला घेतलेला आहे। आम्ही त्यांना सहकार्य करणार, जनता ही सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही। तुमची स्टाईल मी पुन्हा मला मोह आवडता येत नाहीये, तुम्हाला ती स्टाईल पुन्हा करून दाखवा। झुकेगा नाही साला, ती स्टाईल मला एकदा पुन्हा करून दाखवा। झुकेंगे नाही साला। अशा प्रकारे अजूनही काही शिवसैनिक आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल एकंदर आज मोर्चा सुरू होणार आहे फॅशन स्ट्रीटवरनं, इथं हा मोर्चा येणार आहे, कसा उत्साह आहे, किती गर्दी जमा होईल? अगदी भूषण, तुमच्याकडे मी येणारच आहे। अरविंद सावंत बोलतायत, थेट जाऊया आपण। अरविंद सावंत तिथंच दाखल झालेले होते, ज्या ठिकाणी राज ठाकरे सध्या विश्रांती घेत आहेत। अरविंद सावंतांकडे आपण जाणार आहोतच, पण ही दृश्य आपण पाहूया। अरविंद सावंत सध्या प्रसार माध्यमांशी या ठिकाणी संवाद साधतायत। राज ठाकरे यांना भेटून ते देखील फॅशन स्ट्रीट परिसरात दाखल होतील। तोवर ऐकूया आपण कार्यकर्ते काय बोलतात। कशी चोरी होती ती कशी बंद होईल आणि मतदाराची चोरीची जी आहे ते सगळं पूर्ण बंद झाल्यानंतरच निवडणुका घ्या, यासाठी खऱ्या अर्थानं हा सत्याचा लढा आहे। आणि हा लढा मला वाटतं हा 100% सत्य ठरणार आहे, घडणार आहे आणि ह्या निवडणुका सुद्धा पुढे घडणार आहे, काहीच विषय नाही। हॅलो हॅलो लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।